नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आम्ही पण मजेत. आणि बऱ्याच दिवसापासून चालू होतं की मला प्रेग्नन्सी जर्नी शेअर करायची आहे सोशल मीडियावरती. पण मी आत्ता सोशल मीडियावर ऑन केलं आहे माझं अकाउंट आणि आत्ता सुरुवात पण केली आहे. नवीनच आहे मी, म्हणून मग थोडीशी भीती पण वाटत होती. पण ठीक आहे, 1-2 ब्लॉग केले आणि थोडंसं बरं वाटलं. पण अजून म्हणावा असा प्रतिसाद काही तुमचा येत नाही आहे. प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी ज्यांनी केलं आहे त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तर प्रेग्नन्सी जर्नी म्हणजे काय, तर मला आता 7वा महिना चालू आहे आणि मध्येच कसं काय असे अपडेट देणार, म्हणून पहिल्यापासून थोडक्यात माहिती मी सांगणार आहे. आणि जे नवीन व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी मी वैष्णवी भवर, आणि वैष्णवी भवर याच नावाने आपलं यूट्यूब चॅनल पण आहे. तर प्रेग्नन्सी जर्नी शेअर करायचं कारण काय, तर एकच की पहिली प्रेग्नन्सी पण माझी म्हणजे झालेलं आहे. माझ्या माऊपिऊ पण मोठ्या झालेल्या, आता त्या शाळेत पण जायला लागल्या, LKGला ॲडमिशन, आणि त्यांचं स्कूल पण चालू झालं आहे. तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये. पण आत्ताचं ही प्रेग्नन्सी जर्नी शेअर करायचं कारण काय, तर म्हटलं चला, पहिली तर प्रेग्नन्सी होऊन गेली, पण आठवणी काय फक्त आपल्या मनात साठलेल्या असतात तेवढ्याच. आणि सोशल मीडियावरती जर शेअर केलं तर आपण कधीही जाऊन ओपन करू शकतो आणि बघू शकतो की अरे हां, नक्की हे असंच घडलेलं होतं. म्हणून ते आठवणी राहाव्या तशाच, जपून ठेवाव्यात, म्हणून मी हा ब्लॉग शेअर करते आहे, बस बाकी काही नाही. आणि तुम्ही नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि आपले पूर्ण ब्लॉग्स व्हिडिओज बघा. तर मला फर्स्ट मंथ कंप्लीट झाला आहे, कळलंच नाही का, तर माझं पिरियड डेट वगैरे काय टायमिंगवर नाही, म्हणजे आधी नव्हते रेग्युलर त्यामुळे. आणि मग मी काही जास्त लक्ष दिलं नाही, म्हटलं आहे होत असेल, कधी कधी होतं उष्णतेने वगैरे, किंवा काही प्रॉब्लेम आला, हार्मोनल प्रॉब्लेम, तर होऊ शकतं असं, म्हणून जास्त काही फार विशेष म्हणून लक्ष दिलं नाही. पण नंतर 1 महिना, म्हणजे जवळजवळ 1-1.5-2 महिने कंप्लीट झाले, तेव्हा नंतर मग मी चेकअप केलं. तर मग तेव्हा कळलं की ठीक आहे, किटवर चेक केल्यानंतर कळलं की मी प्रेग्नेंट आहे. मग त्यानंतर आम्ही लगेचच डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरकडे गेल्यावर त्यांनी सांगितलं की फर्स्ट मंथ कंप्लीट झालं आणि सेकंड मंथ स्टार्ट झालेला आहे. तर तेव्हा आनंद पण झाला भरपूर, म्हणजे आम्हाला हवीच होती सेकंड प्रेग्नन्सी, पण मग असं काही प्लॅनिंग वगैरे केलेलं नव्हतं. पण ठीक आहे, राहिली. आनंद तर होताच आम्हाला दोघांना पण, आणि थोडीशी भीती पण वाटली का, तर अरे आपण काहीच काळजी घेतली नाही आणि सरळ काही व्यवस्थित असेल ना, तर ह्याच कारणाने थोडीशी भीती वाटली, बाकी इतर काही नाही. आणि अजून सेकंड मंथमध्ये पण खूप इंटरेस्टिंग असं काही गोष्टी घडल्या आहेत. चला तर मग, आणि मी याचे असे 2-3 एपिसोड करणार आहे. तर तुम्हाला माझी पुढची प्रेग्नन्सी जर्नी जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला शेअर आणि फॉलो आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.